सर मी लिपिड प्रोफाईल केली होती आणि त्याच्यामध्ये माझं बॅड कोलेस्ट्रॉल जे की LDL आहे ते 140 मिलीग्रॅम पर डेसिलिटर आहे आणि ट्रायग्लिसराईड लेवल हे 240 मिलीग्रॅम पर डेसिलिटर आहे आणि माझे HDL कोलेस्ट्रॉल लेवल हे एक 35 मिलीग्रॅम पर डेसिलिटर आहे. तर या सर लेवल्स ॲबनॉर्मल आहेत का आणि जर ते असतील तर मला पुढे काय करावं लागेल जेणेकरून मला पुढे हार्ट अटॅकचा धोका आहे तो कमी होईल. हा प्रश्न मला एका पेशंटनी विचारला होता. आज आपण जाणून घेऊयात की कोलेस्ट्रॉल काय असतं, लिपिड प्रोफाईल काय असते, ॲडव्हान्स लिपिड प्रोफाईल काय असते आणि प्रत्येक कोलेस्ट्रॉल हे बॅडच असतं का. नमस्कार, मी डॉक्टर कार्तिक भोसले. मी एक इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट आहे. मी पुणे आणि पिंपरी चिंचवड एरियामध्ये प्रॅक्टिस करतो. तर लिपिड प्रोफाईल जे की आपण रुटीनली किंवा स्क्रीनिंग टेस्टसाठी करतो त्याच्यामध्ये काय कॉम्पोनंट असतात. युजली बेसिक लिपिड प्रोफाईलमध्ये सगळ्यात पहिला कॉम्पोनंट असतो टोटल कोलेस्ट्रॉल लेवल. टोटल कोलेस्ट्रॉलमध्ये बॅड कोलेस्ट्रॉल, गुड कोलेस्ट्रॉल आणि इतर कोलेस्ट्रॉल हे सर्व एकत्र करून याचं एक कॉन्सन्ट्रेशन दिलं जातं. नॉर्मली याची लेवल ही 200 मिलीग्रॅम पर डेसिलिटरपेक्षा कमी असली पाहिजे. जर ह्याची लेवल 200पेक्षा जास्त असेल तर हे एक ॲबनॉर्मल मानलं जातं. दुसरं आहे बॅड कोलेस्ट्रॉल, ज्याला की आपण LDL कोलेस्ट्रॉल लेवल म्हणतो, की ज्याची नॉर्मल लेवल ही 100 मिलीग्रॅम पर डेसिलिटरपेक्षा कमी पाहिजे. जर ती लेवल 100 ते 160 आहे त्याला हाय मानलं जातं. जर ही लेवल 100 ते 130 आहे तर त्याला माइल्डली इलिव्हेटेड म्हटलं जातं. 130 ते 160 आहे त्याला मॉडरेटली इलिव्हेटेड म्हटलं जातं. 160 ते 190 आहे त्याला हाय लेवल्स म्हटलं जातं आणि 190पेक्षा जर जास्त असेल तर त्याला व्हेरी हाय लेवल्स म्हटलं जातं. तर ह्या लेवल्सचं डिस्ट्रीब्युशन का केलेलं आहे, कारण की प्रत्येक लेवलला काही ना काही सिग्निफिकन्स आहे आणि कोणत्या लेवलला आपण ट्रीटमेंट केलं पाहिजे हे त्या पेशंटच्या प्रोफाईलवरून किंवा त्यांच्या दुसऱ्या रिस्क फॅक्टरवरून आपल्याला ठरवलं जातं. जसं की तुमचं हे LDL कोलेस्ट्रॉल 140 आहे जे की एक मॉडरेट लेवलमध्ये येतं. जर तुम्हाला शुगर नसेल, हाय BP नसेल किंवा तुम्हाला प्रिव्हियसली हार्ट अटॅक आला नसेल किंवा अँजिओप्लास्टी बायपास झालं नसेल तर यावेळी आपण पहिल्या स्टेपला डाएट आणि एक्सरसाइज मॉडिफिकेशनचा सल्ला देतो आणि 3 महिन्यानंतर रीचेक करायला सांगतो. पण जर तुम्हाला शुगर आहे, हाय BP आहे किंवा आधी अँजिओप्लास्टी झाली असेल तर अशा वेळी आपण ते मेडिसिन देऊन त्याची लेवल नॉर्मलपेक्षा कमीत कमी आणण्याचा प्रयत्न करतो. आणि हे कितीपर्यंत कमी आहे हे पण डिपेंड करते की तुम्हाला कोणत्या बाकी आजार आहेत. जसे की अगर तुम्हाला अँजिओप्लास्टी असेल किंवा ब्लॉकेजेस ऑलरेडी असतील तर आम्ही ही लेवल 55पेक्षा कमी आणण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे तेवढ्या लो लेवलपर्यंत जातो. तर ते तुमच्या प्रोफाईलवर डिपेंड राहते की तुमची LDL कोलेस्ट्रॉल लेवल नॉर्मल आहे, हाय आहे, तिला ट्रीटमेंटची गरज आहे की नाही. तिसरा लिपिड प्रोफाईलमध्ये फॅक्टर असतो जो HDL कोलेस्ट्रॉल, जो की एक गुड कोलेस्ट्रॉल मानलं जातं. कारण की हे गुड कोलेस्ट्रॉल जे आहे जे बॅड कोलेस्ट्रॉलला जे नसामध्ये साचलेलं असतं ते घेऊन लिव्हरकडे घेऊन येतं आणि लिव्हरमध्ये मेटाबॉलिझम करून ते एक्सक्रीट करतं. म्हणजे काय की ते बॅड कोलेस्ट्रॉलची लेवल्स कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे ब्लॉकेजेसची रिस्क कमी होतं, त्यामुळे याला गुड कोलेस्ट्रॉल म्हणतात. हे गुड कोलेस्ट्रॉलची लेवल, HDLची लेवल पुरुषांमध्ये 40पेक्षा जास्त असली पाहिजे आणि स्त्रियांमध्ये 50पेक्षा जास्त असली पाहिजे. चौथा फॅक्टर लिपिड प्रोफाईलमध्ये येतो जो आहे ट्रायग्लिसराईड लेवल्स. तर ट्रायग्लिसराईड्स काय आहेत. ट्रायग्लिसराईड एक असं आपल्या शरीरामधला घटक आहे की ज्याच्यामध्ये जे आपण काही एक्सेस खातो ते एक स्टोरेज रूपामध्ये ठेवलं जातं, जेणेकरून जेव्हा आपण फास्टिंग आहे किंवा जेव्हा आपण फूड घेत नाही त्यावेळी त्याचं मेटाबॉलिझम होऊन ते एनर्जीसाठी यूज केलं जातं. पण ते अगर एक्सेस प्रमाणात असेल, जसं की अगर कोणाचं गोड पदार्थाचं, मैद्याचे पदार्थ किंवा कार्बोहायड्रेटचे इंटेक खूप जास्त असेल किंवा अल्कोहोलचे इंटेक खूप जास्त असेल तर ट्रायग्लिसराईडचं लेवल प्रमाणापेक्षा जास्त होतं आणि ते जर प्रमाणापेक्षा जास्त असेल तर अगेन ते आपल्या एका हृदयाच्या ब्लॉकेजसाठी किंवा बाकी ऑर्गनवर परिणाम करण्यासाठी कारणीभूत ठरतं. ट्रायग्लिसराईडची नॉर्मल लेवल ही 150 मिलीग्रॅम पर डेसिलिटरपेक्षा कमी असते. जर ही लेवल त्याच्यापेक्षा जास्त असेल तर अगेन तुमचे बाकी रिस्क फॅक्टर बघून त्याच्यामध्ये फक्त डाएट आणि एक्सरसाइजची गरज आहे की मेडिसिनची गरज आहे हे ठरवलं जातं. ही एक बेसिक लिपिड प्रोफाईलमध्ये हे 4 घटक महत्त्वाचे आहेत. काही पेशंटमध्ये आम्ही ॲडव्हान्स लिपिड प्रोफाईलही सजेस्ट करतो. तर हे कोणते पेशंट्स असतात की लिपिड प्रोफाईल नॉर्मल आहे पण त्याला हार्ट अटॅक आलेला आहे, त्यामध्ये आम्ही एक ॲडव्हान्स लिपिड प्रोफाईल सांगतो. किंवा ज्याला एक स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री आहे, जसं की कोणाचे अगर आई वडिलांना वयाच्या 45पेक्षा कमी असतानाच हार्ट अटॅक आला होता तर याच्यामध्ये कोणते घटक आम्ही इन्क्लूड करतो. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा असतं की अपोलिपोप्रोटीन B हा एक बॅड कोलेस्ट्रॉलचाच पार्ट आहे. याचं एक कॉन्सन्ट्रेशन मेजर केलं जातं आणि हे आपल्या हार्टमध्ये ब्लॉकेजेस फॉर्म करण्यासाठी डायरेक्टली रिस्पॉन्सिबल असतं. तर हे करण्यासाठी सांगतो. दुसरा फॅक्टर आहे LDL पार्टिकलचा नंबर आणि साईज. जसं की जेवढे स्मॉल आणि डेन्स LDL पार्टिकल म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉलचे पार्टिकल जेवढे जास्त असतील तेवढं ते ब्लॉकेजेसची किंवा हार्ट अटॅकची रिस्क वाढते. तर हे एक दुसरी टेस्ट सांगतो.
तिसरं याच्यामध्ये पार्ट असतो तो लिपोप्रोटीन स्मॉल ए. तर हा एक जेनेटिकली डिटरमाइंड फॅक्टर आहे ज्याच्यामध्ये याची लेवल जास्त असते, त्याच्यामध्ये हार्ट अटॅक आणि स्ट्रोकची रिस्क जास्त असते. असं काही आढळल्यास तर आपण पूर्ववतच त्याची अगर ट्रीटमेंट केली किंवा काळजी घेतली तर आपण या आजारापासून वाचू शकतो. आणि चौथा फॅक्टर आहे हायली सेन्सिटिव्ह CRP लेवल्स, ज्या की नॉर्मली 2पेक्षा कमी असतात, 2 ते 3 या व्हॅल्यूपेक्षा कमी असतात. जर ह्या वाढलेल्या असतील तर याचा अर्थ असतो की तुमच्या बॉडीमध्ये इन्फ्लमेशन वाढलेलं आहे आणि इन्फ्लमेशन हा एक ब्लॉकेजेस डेव्हलप करण्यासाठी कारणीभूत फॅक्टर आहे. तर ह्या ॲडव्हान्स लिपिड प्रोफाईल आम्ही सजेस्ट करतो. तर अशा प्रकारे लिपिड प्रोफाईल आणि ॲडव्हान्स लिपिड प्रोफाईल ह्या पेशंट्समध्ये सजेस्ट केल्या जातात, ज्याच्यामध्ये आपल्याला ब्लॉकेजेसची रिस्क माहिती होते आणि त्याच्यासाठी काय ट्रीटमेंट पाहिजे हे त्यांच्या लेवल्स आणि बाकी रिस्क फॅक्टरवरती अवलंबून असतं. जर तुम्हाला अशा काही शंका असतील कोलेस्ट्रॉल लेवलबद्दल किंवा केव्हा ॲडव्हान्स लिपिड प्रोफाईल केली पाहिजे किंवा केव्हा ट्रीटमेंट घेतली पाहिजे, अशा काही शंका असतील तर तुम्ही आमच्या क्लिनिकला नक्कीच व्हिजिट करा. आम्ही त्याचे उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू.